ह्या लोकसभेमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं की लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेमध्ये पण लाडकी बहीण आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण लाडकी बहीण आहे, उल्हासनगरमध्ये देखील लाडकी बहीण आहे, अहमदनगरमध्ये देखील लाडकी। सगळीकडे जे आहे त्या लाडक्या बहिणी आपल्याला जे आहे हे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त लाडक्या बहिणी बोलण्यापुरतं नाही, लाडक्या बहिणींची योजना देखील सरकारने आणली आणि आता लाडक्या बहिणींच्या हातामध्ये नेतृत्व देखील देण्याचं काम जे आहे हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। खास बाब म्हणजे या ठिकाणी कुठलंही महिलांचं आरक्षण नसताना देखील ओपन म्हणजे एसटी आरक्षण झालं पण ओपन होतं, ते उल्हासनगरमध्ये देखील ओबीसी आरक्षण झालं ते ओपन होतं, त्याचबरोबर ठाण्यामध्ये देखील ओपन होतं, अशा एससी आरक्षण झालं पण ते ओपन होतं। तर अशा या परिस्थितीमध्ये सगळीकडे जिथे महिला आरक्षण नसताना देखील तिन्ही ठिकाणी महिलांना नेतृत्व देण्याचं काम जे आहे माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचं राज्य जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं।